पारवा पक्षी. पारवा म्हणजे राखाडी रंग. या रंगामुळे या पक्ष्यांना पारवा म्हणतात. याला इंग्रजीमध्ये रॉक डोव्ह असे म्हणतात. हा पक्षी साध्या कावड्यापेक्षा लहान असतो. हे पक्षी गुटुरगु गुटुरगु असा आवाज काढतात. यांचे लहान मोठे थवे असतात. रानात राहणारा हा पक्षी कावडा व चिमणी यांच्याप्रमाणेच मनुष्याच्या आसऱ्याला येऊन राहिलेला पक्षी आहे. पण कावडा व चिमणी या दोन्ही पक्ष्यांप्रमाणे तो त्रासदायक नसतो. तो गरीब आहे. कोलंबिडे या पक्षी कुलात पारव्याचा समावेश केला जातो. याचे शास्त्रीय नाव कोलंबा लिव्हिया हे आहे. भूमध्य समुद्राच्या भोवतालचे देश ग्रेट ब्रिटन, आफ्रिका, पॅलेस्टाईन, तुर्कस्तान, भारत, श्रीलंका आणि ब्रह्मदेशात हा आढळतो. भारतात तो सगळीकडे आणि हिमालयात 3960 मीटर उंचीपर्यंत आढळतो. रानटी पारवे खडकाळ डोंगर आणि कडे असणाऱ्या उघड्या प्रदेशात राहतात. अर्धवट माणसाळलेले पारवे पडक्या इमारती, विहिरी, देवडे, जुने पुराणे किल्ले वगैरे ठिकाणी राहतात. शरीर डौलदार व सुटसुटीत असते. सगळ्या शरीराचा रंग करडा निळा किंवा पारवा असतो. मान आणि छातीच्या वरच्या भागावर हिरव्या, अंजिरी, किरमिजी अशा रंगांची चमक दिसून येते. पंखांवर 2 आणि शेपटीच्या टोकाजवळ 1 असे आडवे काळे पट्टे. डोळ्यांचा रंग नारिंगी, चोच काळी, पाय तांबडे. नर आणि मादी यांचे स्वरूप सारखेच असते. कोणत्याही गावात किंवा खेड्यात पारवे कमी जास्त प्रमाणात असतातच. मुंबई सारख्या मोठ्या शहरात तर त्यांची माणसांप्रमाणेच गर्दी झालेली दिसते. मनुष्य वस्तीची गजबज अंगवळणी पडल्यामुळे हे धीट बनतात व माणसे अगदी जवळ आली तरी उडून जात नाहीत. पारवे सर्व प्रकारचे धान्य खातात. रानात राहणारे पारवे नियमाने जवळपासच्या शेतात जाऊन धान्याचे दाणे टिपतात. चोच विशेष मजबूत नसल्यामुळे ते दाणे गिळतात. गावात राहणारे पारवे मिळेल तेथून धान्य टिपीत असतात. नर व मादी नेहमी एकमेकांच्या जवळ असतात. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम असते. पुष्कळदा नर मान फुगवून शेपटी पसरून घुंग घुंग असा आवाज काढीत मादी भोवती नाचतो. दोघेही चोचीने एकमेकांची पिसे साफसूफ करताना पुष्कळदा दिसतात. वर्षभर या पक्ष्याची वेण चालू असते. ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच त्यात काहीसा खंड पडतो. खडकांच्या किंवा पहाडांच्या कपारीत किंवा ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून सुरक्षित अशा एखाद्या ठिकाणी थोड्या काटक्या, चिंध्या, पिसे वगैरे पसरून थोडेसे खोलगट घरटे तयार केलेले असते. गावातले पारवे भिंतीतील भोके, कोनाडे, घरांच्या वडचणी अशा ठिकाणी घरटी बांधतात. मादी दर खेपेस 2 पांढरी स्वच्छ अंडी घालते. अंडी फुटून पिल्ले बाहेर पडायला 15 ते 16 दिवस लागतात. असा हा पारवा पक्षी.